मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अ व्हेरी व्हेरी हॅपी इंडिपेंडन्स डे टू यू ऑल. मी आहे सपना शर्मा आणि आपण ह्या सेशनमध्ये खूपच महत्त्वाचं असं काहीतरी बोलणार आहोत. महत्त्वाचं असं आहे, जे की स्वातंत्र्य दिनासंबंधित असेल आणि स्वातंत्र्य लढ्यासंबंधित असेल. जेव्हा आपण स्वातंत्र्य दिनाची आठवण काढतो, त्याच दिवशी आपल्याला स्वातंत्र्य लढा किती मोठा असेल, किती महान असेल, ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य घडवून आणलं, त्या लोकांनी किती महान काम केले असेल आणि किती निस्वार्थपणे त्यांनी देशासाठी आपलं जीवन जे आहे, ते जीवनाचं बलिदान दिलं असेल, हे आपल्याला सगळं काही आठवतं. आणि जेव्हा या बलिदानाच्या गोष्टी आपल्याला आठवतात, तेव्हा सर्वात मोठे मोठे नावं असतात, जे की पुरुषांचे नावं असतात जास्त करून. आता हे मी अचानकच कसे काय बोलले, कारण आजच्या सेशनमध्ये मी काही महिला स्वातंत्र्य लढ्यांबद्दल बोलणार आहे, ज्या लढवय्या होत्या आणि त्यांनी भारताला स्वातंत्र्य घडवून आणण्यासाठी किंवा भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी खूप मोठं योगदान केलेले आणि ज्यांचं दुर्दैवाने खूप कमी वेळेस नाव काढलं जाते किंवा किंबहुना त्या आहेत किंवा होत्या हे आपल्याला माहिती पण नसेल. त्या अशा काही थोर 7 महिलांबद्दल आपण आजच्या ह्या सेशनमध्ये, ह्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण बोलणार आहोत. तर त्यातल्या पहिल्या स्त्री होत्या, त्या होत्या मतंगिनी हजरा. मतंगिनी हजरांना ओल्ड गांधी लेडी असं पण म्हटलं जायचं. ठीक आहे. यांना गांधीबुरी हे पण एक नाव होतं, हे दुसरं एक नाव होतं त्यांचं. असहकार आंदोलन, भारत जोडो आंदोलन याच्यात त्यांनी सहभाग घेतला. ब्रिटिश सेनानी 3 वेळा गोळी घालून सुद्धा, ऐकून घ्या, 3 वेळा गोळी झाडूनही त्या भारताचा ध्वज घेऊन मिरवणुकीत अग्रस्थानी चालत राहिल्या. म्हणजे विचार करावा आपण की ही किती मोठं एक आपण म्हणूया की एक भावनिक दृष्ट्या बांधिलकी आहे आपल्या देशाला घेऊन. त्या सतत वंदे मातरम अशा घोषणा करत राहिल्या त्यावेळी. 1977 मध्ये स्वतंत्र भारतातील पहिली महिला पुतळा म्हणून त्यांचा पुतळा उभारण्यात आला. त्यांचा मृत्यू तमलुक येथे झाला आणि तिथेच त्यांचा पुतळा आहे. बघा, कोलकात्यातील जो हजरा रोड आहे, तो रोड यांच्याच नावावरनं बनवला गेला. तर ह्या आहेत मतंगिनी हजरा. यांचं नाव नक्कीच लक्षात ठेवाल आजपासून तुम्ही, अशी आशा मी बाळगते. दुसऱ्या आहेत त्या आहे सरला देवी चौधुराणी. सरला देवी चौधुराणी ह्या लेखिका, शिक्षण तज्ञ, गायिका, जसं की तुम्हाला दिसतंय, ह्या राजकीय कर्ता सुद्धा होत्या. यांनी काय केलं, यांनी पहिल्या महिला संघटनेची स्थापना केली, ज्याचं नाव होतं भारत स्त्री महामंडळ. भारत स्त्री महामंडळ म्हणून यांनी पहिल्या महिला संघटनेची स्थापना केली. त्यांनी महिलांच्या प्रगतीवर भर दिला आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं, जेणेकरून मुली समोर जाव्यात, महिला समोर जाव्यात आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं महत्व सुद्धा राहावं. बंगालमध्ये लढाऊ राष्ट्रवादी वाढवून त्यांनी स्वतंत्र संग्रामात महत्वाची भूमिका बजावली. बंगालमध्ये भारत माता सभा ही गुप्त संस्था यांनी स्थापन केली. बघा, त्यावेळी गुप्त संस्था स्थापन करणे ही फार मोठी गोष्ट आणि यांनी ते करून दाखवलं. त्या स्वातंत्र्य सैनिक लाला लजपतराय यांच्या निकटवर्ती होत्या. 1930 मध्ये त्यांनी कोलकाता येथे शिक्षा सदन नावाची मुलींसाठी शाळा सुरू केली. म्हणजे ह्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी, स्त्री वुमेन एम्पॉवरमेंट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यासाठी खूप महत्वाचे कामं केलेले आपल्याला आढळतात. ही आहे सरला देवी चौधुराणी. त्याच्यानंतर येतं बघा राणी वेलू नाचियार. आता राणी वेलू नाचियार ह्या दक्षिण भारताच्या शिवगंगा संस्थानाच्या शूर राणी होत्या. खूपच कमी प्रचलित महिला स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक आहेत. बहुतेक यांचं नाव तुम्ही वाचलं असेल, पण खूप अभ्यास म्हणून करावा असं नाव वाचलं असेल. परंतु यांच्याबद्दल आपण थोडं जरा जाणून घेऊयात. या भारतातील ब्रिटिशांविरुद्ध युद्ध छेडणाऱ्या पहिल्या भारतीय राणी होत्या. बघा, पहिल्या भारतीय राणी ज्यांनी भारतात पहिल्यांदा ब्रिटिशांविरुद्ध काहीतरी आवाज उचलला असेल. तामिळमधील ह्या वीर मंगई नाऊन म्हणून यांचं नाव जे दिलं गेलं. वीर मंगई म्हणजे त्यावेळीचे शूर लढवई किंवा शूर लेडी आपण म्हणतो. तर असं या नावांचं ह्या नाव या बाईला दिलं गेलं होतं, जेव्हा ब्रिटिशांनी शिवगंगा संस्थान जिंकले आणि त्यांच्या पतीचा वध केला. तेव्हा त्यांनी आत्मघाती हल्ल्याची योजना आखून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा दारुगोळा साठा उडवला आणि संस्थान परत मिळवले. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट. आपल्याला अशा पराक्रम करणाऱ्या फक्त राणीबाई लक्ष्मीच आठवतात, पण फक्त त्या नसून आणखीन एका राणीबद्दल आपण बोलून घेऊयात थोड्याच वेळानंतर. तर ह्या होत्या दुसऱ्या राणी वेलू नाचियार. त्याच्यानंतर कमलादेवी चट्टोपाध्याय यांचं नाव खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहिती असेल. ह्या अग्रगण्य स्त्रीवादी समाज सुधारक, भारताच्या शूर महिला
पैकी एक होत्या. स्वातंत्र्य संग्रामात अटक होणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला होत्या. ज्यांची अटक पहिल्यांदा जर कोणत्या तरी भारतीय महिलेची अटक झाली असेल, ज्या स्वातंत्र्य सेनानीत होत्या, त्या होत्या ह्या कमलादेवी चट्टोपाध्याय. 1926 मध्ये त्या मद्रास प्रांतिक विधानसभेच्या मुख्यपदी निवडणूक लढवून आणणाऱ्या पहिल्या महिला ठरले. बघा, विधानसभेच्या प्रमुखपदी निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. 1930 मध्ये त्या महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील दांडी यात्रेत सहभागी झाल्या आणि त्यांची अटक झाली. त्यांना अटक करण्यात आला. भारत सरकारने त्यांना 1955 मध्ये पद्मभूषण आणि 1987 मध्ये पद्मविभूषण असे सर्वोच्च नागरी पुरस्कार जे आपण म्हणतो त्या सन्मानित त्या केल्या गेल्या होत्या. ठीक आहे. प्रीतिलता वाडेदार बद्दल जाणून घेऊया. प्रीतिलता वाडेदार ह्या भारतातील कमी प्रचलित महिलांपैकी एक आहेत. सूर्यसेन यांच्या क्रांतिकारी पक्षात सामील होऊन संग्रामात सामील झाल्या. बघा, यांचं एक मुख्य स्टोरी सांगते. चिटगाव आर्मरी रोड मध्ये त्या रेडमध्ये त्या सहभागी झाल्या, ज्याच्यात त्यांची एक योजना आखली होती. बघा, ती योजना अशी आखली होती की त्यांना चिटगावचे जे इन्स्पेक्टर होते जनरल क्रेग यांना ठार मारायचं होतं, पण चुकून इतर कुठल्या तरी व्यक्तींनाच गोळ्या लागल्या. असं ते झालं होतं. 1932 मध्ये त्यांनी परती युरोपियन क्लबवरील हल्ल्याचे नेतृत्व केले, ज्यात एक जण ठार झाला आणि 11 जखमी झाले. म्हणजे असे पराक्रम करणाऱ्या स्त्रिया आधी होत्या का? नव्हत्या. आपल्याला राजगुरू भरत सिंग यांचं नाव माहिती आहेत, पण अशा स्त्रिया सुद्धा होत्या ज्यांनी वार केले, ज्यांनी रचना लढल्या, हे पण आपल्याला माहिती नव्हतं. ठीक आहे. तर हल्ल्यानंतर अटक होऊ नये म्हणून त्यांनी सायनाइड प्राशन केलं, स्वतःचीच हत्या करून टाकली. यांनी सुसाईड केलं, जेणेकरून त्यांना ब्रिटिशांच्या हातांनी मरायचं नव्हतं, मृत्यू त्यांना तशी पत्करायची नव्हती. तर एक महान महिला होत्या प्रीतिलता वाडेदार. बर, त्याच्यानंतर आपण बोलूया उषा मेहता यांच्यासोबत. आता उषा मेहता आपल्याला माहितीये गांधीवादी स्त्री होत्या, कमीत कमी प्रचलित आहेत. जरी ह्या परत एक मिनिट हा स्वातंत्र्य संग्रामादरम्यान त्यांनी काँग्रेस रेडिओ नावाचे भूमिगत रेडिओ चॅनल ओपन केले होते. बघा, लक्षात ठेवा, यांची विशेषता काय आहे. यांनी एक रेडिओ स्टेशन सुरू केले होते, म्हणजे जेणेकरून कम्युनिकेशन वाढवावं, जेणेकरून देशभरात जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांचे संदेश जे आहेत ते एकमेकांपर्यंत पोहोचले जावे. पण काही कारणावश थोड्याच काळानंतर यांचं जे रेडिओ स्टेशन आहे ते बंद करण्यात आलं. हा जो रेडिओ आहे, रेडिओ भारत छोडो आंदोलनाच्या काळात 3 महिन्यांपर्यंत चालले, परंतु नंतर ब्रिटिशांनी त्यांचं ठिकाण शोधून काढले आणि आयोजकांना अटक केली आणि त्यामुळे रेडिओचा शेवट झाला. पण रेडिओ स्टेशन सुरू करणाऱ्या स्त्री कोण होत्या? तर उषा मेहता गांधीयनवादी होत्या. भारत सरकारने 1998 मध्ये त्यांना देशाच्या 2ऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार पद्मविभूषण प्रदान केला होता. आपल्याला कसं आहे ना, आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने डेटा पण काढावा लागतो, तर हा जो डेटा आहे, हा डेटा हा महत्वाचा सुद्धा आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचा. ओके, ह्या होत्या उषा मेहता. त्याच्यानंतर आपण बोलूया कित्तूर राणी चेन्नम्मा. आता ह्या राणी अतिशय फेमस राणी आहेत. यांच्या नावावरनं एक कित्तूर उत्सव म्हणून सुद्धा साजरा केला जातो. आता या राणी काय, असं म्हणतात की देशातली पहिली राणी होती जिने ब्रिटिशांच्या विरुद्ध काही आवाज उठवला. 1824 साली कित्तूर या राजाच्या प्रांताची राणी होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याविरुद्ध सशस्त्र संघर्ष यांनी खूप केला है ना. 1824 साली ब्रिटिशांनी त्यांच्या राज्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राणी चेन्नम्मा यांनी आपली सेना ब्रिटिश सैन्यात प्रचंड संघर्ष केला. असं झालं होतं असं म्हणतात की त्या ज्या तोफखाना म्हणजे त्यांचा जो तोफखाना होता, त्या तोफखान्यातल्या ज्या तोफा होत्या त्यातून बारूद काढून ब्रिटिशांनी त्याच्यात चिखल टाकलं होतं. म्हणजे इथपर्यंत पण ब्रिटिश जे आहेत ते इथपर्यंत पोहोचले होते. त्यावेळी जर वारसदार नसेल तर तुम्ही दुसऱ्या कुणाचं मूल पण वारीस म्हणून दत्तक नाही घेऊ शकत, असा कायदा काढून ब्रिटिशांनी यांना फसवेगिरी केली. आणि तेव्हापासून यांनी स्वतःचं राज्य आपल्याला परत हवंय आणि यांचं राज्य शेरून घेतलं. तर आपलं राज्य परत हवावं याच्यासाठी यांनी जो लढा केला होता कित्तूर राणीने, ह्यांच्यासाठी यांना खूप जास्त त्या प्रसिद्ध आहेत. राणी चेन्नम्मा या भारतातील स्वातंत्र्य लढ्याचे पहिले महिला नेत्यांपैकी एक मानल्या जातात. पहिल्या नव्हत्या त्या, लोकनायक म्हणून स्मरणात राहतील. दरवर्षी कित्तूरमध्ये ऑक्टोबरमध्ये कित्तूर उत्सव साजरा करून त्यांच्या शौर्याची आठवण केली जाते.